यानंतर पाहूयात पुढची बातमी। खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदीवरून व्यापारी आक्रमक झालेत। सोलापुरात खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे। एफडीएचा निर्णय व्यापारी आणि ग्राहकांवर अन्याय करणार आहे। खाद्यतेलात भेसळ असल्यास कारवाई करावी, पण सुट्टे तेल विक्री बंद केल्याने छोटे व्यापारी अडचणीत आलेत। सोलापुरातील तेल व्यापाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं। नाही, आजचं ही जी मीटिंग झालेली आहे, हे जे लोकांच्या भावना, तीव्र भावना आहेत, त्या शासनाच्या अव्यावहारिक कायद्याच्या संदर्भात आहेत। तुमचा उद्देश जरी चांगला असेल, लोकांना योग्य प्रमाणात योग्य किमतीत चांगला माल मिळाला पाहिजे, चांगलाही मिळाला पाहिजे आणि योग्य किमतीत मिळाला पाहिजे। याच्यासाठी आपण शासनाने संबंधित व्यापाऱ्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आमची नम्र विनंती। भारत हा कृषी प्रधान देश आहे। महाराष्ट्र सरकारचा आणि भारत सरकारचा आपला देश तेलामध्ये स्वयंपूर्ण व्हावा आणि परकीय चलन खर्च होऊ नये या उद्देशाने काम करतोय। मग तुमचा हा शासनाचा जो उद्योग आहे, जे बाबा तुम्ही इतर लोकांना तुम्ही खास सवलत देता, तर हे ग्रामोद्योगवाल्यांना, छोट्या ऑइल मिलवाल्यांना ह्या कायद्यातून वगळावं आणि जे सालवण प्लांट वाले आहेत, मोठे उद्योजक आहेत, त्यांना पॅकिंगची आत घालावी, कारण हे छोट्या उद्योगांना परवडणार नाही आणि जनतेचं त्यात हा भुर्दंड सर्व जनतेवरच बसणार आहे। त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करावा, अशी एवढीच आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।